स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आपल्याला असं वाटतं की आपल्याकडं खूप काही गोष्टी नाहीत आणि आपण असा साधा लुक कसा करायचा किंवा छान कसं दिसायचं, तर आपल्याला जास्त वस्तू नाही पण थोड्या वस्तूंमध्येही खूप छान दिसता येतं। हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता सणासुदीसाठी नऊवारी साडी कशी छान आणि साध्या लुकमध्ये तयार करता येईल, जे की तुमच्याकडे असलेल्या ब्लाऊज साडीमधून, हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण आपल्याकडे ज्या साध्या आणि छान अशा साड्या असतात ज्या की आपल्याला असं वाटतं आपण ठेवून दिल्यात, जुन्या झाल्यात, पण त्याच आता सध्या आपल्याला खूप छान दिसतात आणि छान लुकही देऊन जातात आणि साधं आणि सोपं हेच खरं तर छान दिसतं। तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक साडी 3 ब्लाऊज, या 3 ब्लाऊजमुळे साडीचा लुक खरंच खूप चेंज होतो आणि आपण छानही दिसतो आणि आपल्याला प्रत्येक वेळी जरी ही साडी घातली तरी ब्लाऊजमुळं साडीचा लुक वेगळा आणि अजून छान वाटतो। साडीवर ब्लाऊज निवडताना असेच निवडायचे, त्यामुळे साडी नेसली ना की प्रत्येक लुक ब्लाऊजमध्ये वेगळाच दिसेल। हा पहिला ब्लाऊज जो की साधा आहे, पण या साडीवरती अगदी छान आणि साधा सिंपल असा लुक देतो। मी आज तुम्हाला नऊवारी साडीचा या ब्लाऊजसोबत लुक दाखवते। खूप छान साधा आणि आपल्याकडे असलेल्या साहित्यांमध्ये नऊवारीचा लुक याही ब्लाऊजमध्ये छान दिसतो। आपल्याला प्रत्येकाची पसंती वेगळी असते। साधी असेल तर हा ब्लाऊज अगदी परफेक्ट या साडीवरती मॅच होतो आणि आपल्याला छान साधा लुक देऊन जातो। म्हणजे थोड्या साध्या कार्यक्रमासाठी हा ब्लाऊज अगदी परफेक्ट आहे। आणि याच साडीवर दुसरा ब्लाऊज म्हणजे हा खणाचा ब्लाऊज, खूप छान आणि मस्तच यात तर परफेक्ट लुक होतो। कारण ही पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही गोष्टी एकत्र असं याचं कॉम्बिनेशन आहे। कारण आता पारंपरिक गोष्टीवरती आपण जास्त भर दिलेला आहे, तर याही साडी आणि ब्लाऊजसोबत खरंच खूप छान लुक दिसतो आणि आपण पारंपरिक आहोत असंही आपल्याला छान वाटतं। साधं पण छान सणासुदीमध्ये जर आपल्याला दिसायचं असेल तर आपल्याकडे असलेल्या या ब्लाऊजमधून आपल्याला एकाच साडीवरती वेगळे वेगळे लुक खरंच करता येतात। मी तर नऊवारी नेसली आहे, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही साडी नेसून अशा ब्लाऊजसोबत मॅच केलं ना तर साडी प्रत्येक वेळी तुम्हाला वेगळी वेगळी दिसेल आणि अजून छानही वाटेल ही साडी नेसायला। अजून आपण आणखीन कोणत्या ब्लाऊजवर नेसावी असे आपल्याला वाटेल। हा तिसरा ब्लाऊज जो की आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे। या ब्लाऊजची बाही तर सध्या खरंच खूप ट्रेंडमध्ये आहे आणि आपल्याला नऊवारी जरी नेसायची असेल तरी असं मॅच केलं तर अजून छान वाटतं। मी या साडीवरती हा ब्लाऊज मॅच केलेला आहे, तर खरंच खूप छान आणि नवीन असा लुक नऊवारी साडीचा या ब्लाऊजमुळे आलेला आहे आणि साडी ही अधिकच उठून दिसते। त्यामुळं या तिन्ही ब्लाऊज सोबत ही साडी परफेक्ट मॅच झाली आणि दरवेळेस आपल्याला हा ब्लाऊज छान असा लुक देऊन जातो। मी हे तिन्ही ब्लाऊज एकाच साडीवरती मॅच करून खूप छान असा लुक तयार केलेला आहे। तुम्हीही असेच तुमच्याकडे असलेले ब्लाऊज वापरून छान असा लुक साडीचा तयार करू शकता आणि छान दिसू शकता। कोणता लुक तुम्हाला जास्त आवडला आहे मला कमेंटमध्ये जरूर सांगा। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।